जर मी तुम्हाला सांगितलं 2 लोक एकाच कंपनीत काम करतात, दोघांचा पगारही सारखाच असतो, पण 10 वर्षांनंतर एक जण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतो आणि दुसरा अजूनही EMI भरत असतो, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? कारण फरक त्यांच्या पगारात नव्हता, फरक त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत होता. महिन्याच्या पहिल्या तारखेला सॅलरी अकाउंटमध्ये येते, 2 दिवस आनंद, मग शॉपिंग, ऑनलाईन ऑर्डर्स, रेस्टॉरंट, EMI आणि महिना संपायच्या आधीच अकाउंट जवळजवळ रिकामं. अचानक एखादा खर्च आला तर पुन्हा क्रेडिट कार्ड, पुन्हा कर्ज, पुन्हा ताण. हे फक्त अमितचं नाही, आज लाखो लोकांचं आयुष्य आहे. पण अमितसोबतच आणखीन एक मुलगा काम करत होता, रोहन. त्याचाही पगार अगदी तितकाच. मग 10 वर्षानंतर त्याचं आयुष्य इतकं वेगळं कसं झालं? पहिली सॅलरी आली, अमितने नवीन मोबाईल घेतला, EMI सुरू झाली, नंतर बाईक, नंतर महागडं वॉच. सॅलरी वाढत गेली, पण खर्च त्याहून वेगाने वाढले. त्याला वाटायचं जास्त कमाई म्हणजे श्रीमंती. रोहनने मात्र पहिल्या सॅलरीमधून स्वतःला एक नियम केला, आधी स्वतःला पैसे दे. त्याने थोडी सेव्हिंग केली, थोडी इन्व्हेस्टमेंट केली आणि दरवर्षी एक नवीन स्किल शिकला. त्याचे इन्कम वाढवण्यापेक्षा व्हॅल्यू वाढवण्यावर लक्ष दिलं. वर्षामागून वर्ष गेलं, दोघांचाही पगार वाढला, पण त्यांच्या सवयी पूर्ण वेगळ्या राहिल्या. 10 वर्षांनी अमितकडे मोठा पगार होता, पण मोठ्या EMI सुद्धा होत्या. रोहनकडे काही ॲसेट्स तयार झाले होते, त्याच्या इन्व्हेस्टमेंट त्याच्यासाठी पैसे कमवत होत्या. आता तो पैशासाठी काम करत नव्हता, तर त्याचे पैसे त्याच्यासाठी काम करत होते. याच एका विचाराने जगभरातील लाखो लोकांचा पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. प्रसिद्ध पुस्तक रिच डॅड पुअर डॅडमध्ये सांगितलेला हा सर्वात मोठा धडा आहे. गरीब लोक पैशासाठी काम करतात, श्रीमंत लोक पैशाला स्वतःसाठी काम करायला लावतात. फक्त इन्कम वाढवू नका, ॲसेट्स वाढवा. फक्त खर्च करू नका, इन्व्हेस्ट करा. फक्त जॉबवर अवलंबून राहू नका, स्वतःची व्हॅल्यू वाढवा. आज मी तुम्हाला एक चॅलेंज देते. आजचा प्रत्येक खर्च लिहा, एक ॲसेट तयार करण्याची सुरुवात करा आणि या आठवड्यात एक नवीन स्किल शिकायला सुरुवात करा. फक्त 1% बदल काही वर्षांनी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. जर तुम्हाला अशाच पुस्तकामधले जीवन बदलणारे धडे सोप्या मराठीत ऐकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन एका पुस्तकातून एक असा विचार जाणून घेऊ जो तुमचं आयुष्य बदलू शकतो.